Every legacy begins with struggle. In the world of ancient Indian martial arts, that struggle was led by Sanjay sir and Kiran sir. लहानपणापासूनच आम्हाला युद्धकलेची आवड होती आणि त्या अनुषंगाने आम्ही परकीय युद्धकला म्हणजे बाहेर देशातील युद्धकला ओघाओघाने शिकत आलो. आमच्या घराशेजारीच एक प्रशिक्षण वर्ग या खेळांचे चालू होतं, जसं की कराटे आहे, मुay थाय हा खेळ आहे. विविध देशांच्या युद्धकला आम्ही लहानपणापासून शिकत आलो. त्याच पद्धतीने जी भारतीय प्राचीन युद्धकला आहे ही देखील आम्ही शिकलो, त्याचा देखील अभ्यास केला. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की भारतीय प्राचीन युद्धकला ही पूर्ण विश्वामध्ये ही सगळ्यात जुनी युद्धकला आहे आणि ह्या युद्धकलेमधूनच बाहेरच्या देशांनी ह्याचं अनुकरण करून स्वतःची युद्धकला ही प्रसारित केली. तर मर्दानी खेळ हा आम्ही शिकत असताना कुठेही दिसत नव्हता. त्याच मानाने परकीय देशातले तर खेळ मोठ्या पातळीवरती पोहोचलेच होते. त्याचबरोबर भारतीय प्राचीन युद्धकला देखील, जसं मी बाकीच्या राज्यांची नावं घेतली, ते देखील शासकीय मान्यताप्राप्त खेळ म्हणून उदयास आले. एक शालेय खेळ यादीमध्ये, खेलो इंडियामध्ये किंवा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील या खेळांचा समावेश झाला. परंतु महाराष्ट्राच्या मर्दानी खेळाचा समावेश अद्याप कुठेही नव्हता. तर तो एक विषय आम्हाला खलत होता आणि म्हणूनच आम्ही एक विचार केला की आपला खेळ देखील आपण इतर खेळांच्या यादीमध्ये त्याला एक स्थान मिळवून देऊया. Along with Kiran sir, the Mardani Khel Association was born, not just to preserve tradition, but to breathe life into it. From one art, it grew into a training ground for multiple Indian martial traditions. मर्दानी खेळाची सुरुवात जेव्हा आम्ही करायला सुरुवात केली की संघटना म्हणून आपल्याला हा खेळ पुढे आणायचा आहे, तर तेव्हा आम्ही एक संघटना बांधणी आम्ही केली आणि त्यानंतर संघटना स्थापन झाल्यावर हा खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने आम्ही बऱ्याचशा ज्या खेळाचे जे आखाडे आहेत किंवा या खेळातील जे प्रशिक्षित लोक आहेत अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि प्रत्येक मुलापर्यंत हा खेळ गेला पाहिजे या दृष्टीने शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही फ्री कॅम्पिंग सुरू केलं. तिथे जाऊन मोफत प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही सुरू केलं. तरीसुद्धा बऱ्याचशा अडचणी येत होत्या की कारण बरेचसे खेळ जे आहेत हा खेळ शालेय खेळामध्ये किंवा कुठलीही शासकीय मान्यता नसल्यामुळे हा खेळ शाळेमध्ये लोक घेत नव्हते किंवा ते प्रशिक्षक आहेत हा खेळ सुरू करण्यामध्ये थोडीशी सहमती दर्शवत नव्हते. नंतरच्या काळामध्ये आम्ही स्वसंरक्षण आणि या खेळाला कुठेतरी स्पर्धात्मक रूप येण्यासाठी आम्ही स्पर्धा वगैरे घेण्याला सुरुवात केली. तेव्हा थोड्याफार प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटला आणि 2020 नंतर लॉकडाऊन सुरू झालं. लॉकडाऊनमध्ये हा खेळ ब्रेक होऊ नये त्यामुळे आम्ही ऑनलाईन सुद्धा याचं काम प्रशिक्षण सुरू ठेवलं. तरीसुद्धा प्रत्येक माणसापर्यंत किंवा प्रत्येक लोकांपर्यंत जायला आम्हाला खूप अडचणी येत होत्या. But there came a point where growth plateaued. They needed to be seen, to be heard. मर्दानी खेळ असोसिएशन तसंच इंडियन मार्शल आर्ट, हे ट्रेडिशनल इंडियन मार्शल आर्ट याचा प्रसार करण्यासाठी बरेच काही प्रयत्न मर्दानी खेळ असोसिएशन करत राहते. त्यातलाच एक त्याच अनुषंगाने आम्ही याला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करावं अशी एक कल्पना सुचली आणि त्यासाठी आम्ही 2022 साली प्रयत्न केले. सांगायला अतिशय आनंद वाटतो की जगातला हा एकमेव असा रेकॉर्ड आहे की ज्याच्यामध्ये मर्दानी खेळ असोसिएशनने सलग 65 मिनिट आणि 43 सेकंद रेकॉर्ड नोंदवलेला आहे. हा जो रेकॉर्ड होता हा एक स्टार्टिंग पॉईंट होता की ज्याच्यामुळं असं काही ट्रिगर झाली की हा एवढा पॉप्युलर झाला खेळ की आमच्याकडे भरपूर साऱ्या इन्क्वायरीज यायला लागल्या की खरंच हा खेळ एवढ्या प्रमाणात शिकवला जातो आणि तिथून जी जर्नी आमची चालू झाली. एक वेगळा आम्ही पल्ला गाठायला सुरुवात केली आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की 2023 साली याच अनुषंगाने आम्ही मर्दानी खेळ ही जागतिक लेवलची संघटना पण आम्ही रजिस्टर केली. To reach the modern world, they embraced modern tools, a website, social media, online outreach. मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संस्था 2009 मध्ये
संजय सर आणि किरण सर यांनी सुरुवात केली. ती जेव्हा सुरुवात झाली ते एका छोट्या एरियापासून सुरू केलं त्यांनी, लाईक देहू गाव जे पुण्यामध्ये आहे. आणि तिथून ते मग म्हणजे लोकांना कळवण्यासाठी किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाळेत जाऊन किंवा असे ग्रुप मीटिंग्स वगैरे घेऊन ते कंडक्टेड द मीटिंग आणि त्यांनी अवेअरनेस क्रिएट करत होते. बट लॉंग स्टोरी शॉर्ट, लेटर ऑन असं रिअलाईज झालं, कारण की नंतर आम्हाला जायचं होतं वर्ल्ड रजिस्ट्रेशनसाठी. सो वी रिअलाइज दॅट हॅव्हिंग अ वेबसाईट अँड सोशल मीडिया विल रिअली हेल्प to reach to the large audiences and large number of masses. म्हणून आम्ही मग एक वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म क्रिएट केला, जिथून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. अँड आम्हाला तिथून भरपूर एन्क्वायरीज वगैरे फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ द ग्लोब वी स्टार्टेड गेटिंग एन्क्वायरीज. आणि आता आमची या स्टेजला आहोत की आम्ही अक्रॉस द ग्लोब आमचे सेंटर्स आहेत अँड वी आर कंडक्टिंग क्लासेस अक्रॉस ऑल ओव्हर द सेंटर्स. आणि आमचा पॅटर्न वगैरे सगळा सेम फॉलो करतो. आमच्या वेबसाईटमध्ये वी आर प्रोव्हाइडेड ऑल द इन्फॉर्मेशन दॅट इज रिक्वायर्ड. वी ऑल्सो हॅव एन एन्क्वायरी वेअर इन पीपल कॅन एन्क्वायरी फॉर्म फ्रॉम दॅट एन्क्वायरी फॉर्म अँड दे कॅन कम टू अस. So this way we have really reached to the large audiences, their heart, and we have our voice was really gone to them. In a world where safety is questioned, this art gives women the strength not just to fight but to stand tall. मर्दानी खेळ असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत जवळपास 25,000 महिला आणि तरुणींना प्रशिक्षण दिलेलं आहे. सुरुवातीला मर्दानी खेळ म्हटलं की याला फक्त पुरुषी खेळ आहे असं म्हणजे बऱ्याच जणांना वाटायचं. पण आम्ही याकडे मुलींना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक शाळांमध्ये किंवा ह्याचे कॅम्प वगैरे अरेंज केले. तिथं जाऊन महिला आणि मुलींसाठी आम्ही काय करतो, मर्दानी खेळ म्हणजे काय नक्की, त्यांना ते सगळं समजावून सांगून आमच्यासोबत काही मुली आणि जुळल्या गेल्या. Here, martial arts is not just about combat, it's therapy, a way to strengthen the body, mind and soul. One of the most important factors is it gives multitude of benefits, right from physical, mental, social and spiritual arenas. First of all, it helps develop the cardiovascular health of the individuals. In India, one of the most silent killers, one of the most important silent killers in health arena is cardiovascular health or angina, heart attacks. So Mardani Khel or any form of martial arts helps tone the cardiac muscles as well as any other muscles which are connected to your cardiac health. Second, it helps in improving focus and concentration and also managing your emotions quite well, because it has a lot of discipline that is involved. It needs a lot of discipline that is involved in managing or following those complex movements, doing it over a period of time with high intensity. That helps build in that discipline and mental strength. So this can be helpful for all the individuals who work in corporate offices or who are highly stressed and who go through a huge kind of mental burnout. So that is a very nice form of managing stress, I would say. So every individual I would advise should go through at least 2 days of any form of high intensity workout like martial arts. From local grounds to global stages, the association has taken Indian martial arts across borders, making the nation proud. आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे वेगवेगळे खेळ आपण शिकवतो याला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी आपण याचं प्रमोशन 2020 साली टेडेक्स सारख्या फोरमवरती पण केलेलं आहे, जिथं आपण मर्दानी खेळचा जो काही प्रसार होता किंवा मग त्याची माहिती आपण टेडेक्स सारख्या फोरममध्ये दिलेली आहे. नंतर 2022 साली केरळमध्ये इंडियन मार्शल आर्टचा एक मार्शल आर्ट मेला झालेला, त्यामध्ये पण आपण पार्टिसिपेट करून याचा प्रसार करत आलेलो. नुकतंच सांगायचं तर 2032 साली जो एक स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे पिंपरी चिंचवडचा, त्यासाठी ॲज अ स्पोर्ट्स कन्सल्टंट म्हणून आपल्या ऑर्गनायझेशनला बोलवलं आलेलं आहे, नेमण्यात आलेलं आहे किंवा आपल्याकडनं ते कन्सल्टन्सी घेत आहेत, विच इज अ व्हेरी गुड थिंग. ज्यामुळं त्यांना जे इंडियन खेळ आहेत
ते प्रमोट करायचे, त्यासाठी आपली संघटना त्यांना मदत करणार आहे. तसंच इंटरनॅशनल कॉन्क्लेव्समध्ये आपल्याला आमंत्रित केलं जातं. रिसेंटली होणाऱ्या रिदम्स ऑफ सिलम या कॉन्क्लेव्हसाठी आपल्या संघटनेला तिथं प्रेझेंटेशन देण्यासाठी बोलवलं आहे, ज्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत आणि इंटरनॅशनल लेवलला आपण ते प्रेझेंटेशन देत आहोत. तसंच अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता, म्हणजे कतारमध्ये जे रिसेंटली एशियन चॅम्पियनशिप झाली, ज्यात आपली टीम गेली होती आणि तिथं चांगली कामगिरी केली. त्याचं कौतुक तिथल्या इंडियन कल्चरल काउन्सिल यांनी खास करून महाराष्ट्राच्या जे संघ होता त्याला बोलून त्यांचं तिथं सत्कार करण्यात आला, त्यांची प्रशंसा करण्यात आली. आणि मराठा मंडळ जे कतारचं आहे त्यांनी हे तिथं मर्दानी खेळ व बाकीचे जे काही आपण खेळ शिकवतो हे शिकण्याची इच्छा दर्शवली. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की कतारमधनं आपल्याला रिक्वेस्ट येते की तुमचे प्रशिक्षक तिकडे पाठवा आणि ते वर्षभर त्या प्रशिक्षकांकडून हे सगळे खेळ शिकायला तयार आहेत. म्हणजे आपला खरं सांगायचं तर आपला खेळ हा जागतिक लेवलला खूप मोठा काम करतोय. खेळच नाही, आपली संघटना ही खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहे. त्यातलंच एक छोटं हे उदाहरण आहे की जिथं इंडियन कल्चर काउन्सिल तर झालंच, पण एम्बेसीची लोकं पण त्या सत्कार समारंभात होती आणि त्यांनी पण खूप कौतुक केलं आणि त्यांना खरंच खूप चांगलं वाटलं की एक इंडियन ट्रेडिशन जी ही संघटना जपते ही सगळीकडे पसरवते. But this is just the beginning. The path of the warrior stretches far and the vision is global. एवढं सगळं चांगलं काम या आपल्या संघटनेच्या माध्यमातून विविध खेळांच्या स्वरूपात होत आहे. प्रत्येक खेळ आपण ह्यामध्ये ह्या खेळाचा समावेश करून घेतलेला आहे. तर ह्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी महाराष्ट्रातील भारतातील तमाम कोचेस, वस्ताद, गुरु, प्रशिक्षकांना विनंती करेन, जे काही मास्टर्स ह्या देशामध्ये आपापल्या परीने कार्य करत आहेत, त्यांनी सर्वांनी ह्या संघटनेशी जुळून काम करावं, जेणेकरून आपण जे कार्य करतोय त्याला एक मोठं वैश्विक स्वरूप प्राप्त होईल आणि हे जे काम आहे ते आपण जागतिक पातळीवरती चांगल्या पद्धतीने करू. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊन ह्या कार्यास हातभार लावावा आणि ज्यांना कुणाला ह्या संघटनेशी जोडायचं असेल त्यांनी संघटनेच्या वेबसाईटवरती जाऊन आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती करतो. धन्यवाद.